नमस्कार. आपल्या महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात. आता साडी नवीन घेतली तर तिला फॉल लावणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. आता साडी कुठली पण असू द्या, पण फॉल जोपर्यंत आपण लावत नाही ना, तोपर्यंत ती साडी व्यवस्थित दिसत देखील नाही. तर आज आपण घरच्या घरी साडीला फॉल कसा लावायचा ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीनची किंवा सुई धाग्याची देखील गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने फॉल लावण्याची एक सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि हे सर्व शक्य होणार आहे फक्त एका चार्जरमुळे. आपण एका चार्जरच्या मदतीने फॉल लावण्याची अगदी सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आणि बघा, ह्या दोन ज्या साड्या मी तुम्हाला सुरुवातीला दाखवल्या ते मी मिशोवरतून घेतलेल्या आहे. तुम्हाला जर आवडल्या असेल तर मी याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकतात. आणि बघा, ज्या साड्या आहे, तुम्ही कुठलीही साडीचा जो फॉल आहे तो म्हणजे कॉटनची असू द्या, सिल्क असू द्या, डेली वेअरची साडी असू द्या, कुठल्याही साडीला तुम्ही फॉल जो आहे घरच्या घरी लावू शकतात. त्यासाठी बघा, आपल्याला ज्या साडीला फॉल लावायचा आहे ती साडी व्यवस्थित अशा पद्धतीने एखाद्या म्हणजे कॉटवरती किंवा कुठल्याही अशा प्लेन जागेवरती व्यवस्थित अंथरून ठेवायची आहे. कुठेही साडी गोळा होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता बघा, साडीला उलट्या साईडने ठेवलेला आहे. साडीचा ओरिजिनल म्हणजे वरचा जो भाग आहे तो खालच्या साईडने आहे आणि जी उलटी बाजू आहे ती अशी वरच्या साईडने ठेवायची आहे. आता जो कुठला फॉल आपल्याला साडीला लावायचा आहे तो फॉल आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. इस्त्री वगैरे करून घ्यायची आहे फॉलची, म्हणजे तो व्यवस्थित टाईट राहतो, कुठेही गोळा होत नाही. तर बघा, अशा पद्धतीने जो फॉल आपल्याला लावायचा आहे ज्या कलरचा, तो फॉल अशा खालच्या साईडने साडीवरती व्यवस्थित ठेवायचा आहे. व्यवस्थित मोजमाप जे आहे ते घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आता हा एक टेप मी या ठिकाणी घेतलेला आहे, जो की मला मेशोवरतून मिळालेला आहे आणि अगदी 100 रुपयाच्या आतमध्ये आपल्याला हा मिळतो आहे. तर बघा, आता ह्या टेपचा फायदा काय होणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, आता जो टेप आहे तो अगदी थोडासा कट करायचा आहे. जेवढी साईज फॉलची आहे तेवढा पूर्ण त्या जेवढ्या भागावरती आपल्याला फॉल लावायचा आहे तेवढ्या पूर्ण भागावरती हा जो टेप आहे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे. आणि हा जो टेप आहे तुम्ही एका वेळेस 15 ते 20 साड्यांना फॉल लावू शकाल. इतका मोठा जी साईज आहे त्याची इतका मोठा आहे, म्हणजे एवढा टेप आपल्याला लागणार देखील नाही. तर बघा, अगदी थोडासा स्टेप घ्यायचा आहे आणि जेवढा साईजचा फॉल आहे तेवढा जो टेप आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने साडीवर ठेवायचा आहे. आणि हा जर टेप तुम्हालाही हवा असेल तर याचीसुद्धा जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही हा घेऊ शकतात. अगदी 100 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला हा मिळून जाईल. आणि बघा, अशा पद्धतीने आता जो फॉल आहे तो आपल्याला या टेपवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे. फक्त जे कोपरे आहे, टोटल सर्व कोपरे आपल्याला टेपने अशा पद्धतीने कवर करायचे आहे, जेणेकरून सर्व हे व्यवस्थित पॅक होईल. आता बघा, एक जादू मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. आता हा फॉल जो आहे व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे इस्त्री. इस्त्रीला गरम करून घ्यायचं आहे आणि या फॉलवरती व्यवस्थित अशा पद्धतीने फिरवायचं आहे. ना कुठे आपल्याला शिवायची गरज आहे, ना कुठे चिटकवायची गरज आहे, ना कुठे शिलाई मशीनची गरज आहे. सुई धागा किंवा शिलाई मशीन अगदी वापरायचंच नाही आहे. तर बघा, अशा पद्धतीने इस्त्री जी आहे गरम करून घेतल्यानंतर आपल्याला या फॉलवरती अशा पद्धतीने गरम इस्त्री फिरवायची आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा, जी इस्त्री आहे व्यवस्थित गरम असल्यामुळे जो टेप आहे तो मेल्ट होतो आणि जे फॅब्रिक आहे म्हणजे वरचा फॉल आणि खालची साडी यांना पूर्ण असा पॅक चिटकून राहतो. म्हणजे दोघं जे फॅब्रिक आहे अगदी पॅक चिपकतात. रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता तुम्ही फॉल लावण्यासाठी तर याचा वापर करूच शकतात, पण त्याचबरोबर तुम्ही फाटलेले कपडे देखील पॅक करण्यासाठी, शिवण्यासाठी ह्या टेपचा वापर करू शकतात. म्हणजे ज्या ठिकाणी फाटलेलं असेल त्या ठिकाणी त्याच कलरचा कपडा कट करून ठेवायचा आहे आणि वरतून इस्त्रीने असं पॅक करायचं आहे आणि अगदी आरामात सर्व तुमचं फाटलेलं शिवल्या जाणार आहे. आणि बघा, जर तुम्हाला वाटतच असेल की हे निघेल की काय किंवा पाण्यात घातल्यानंतर निघेल, तर अगदी सुई धाग्याने तुम्ही नॉर्मल अशी टिप जी आहे टाकून घेऊ शकतात. तशी गरज नाही आहे, पण तुमची शंका दूर करण्यासाठी तुम्ही तेही करू शकतात.
तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आता हा जो टेप आहे व्यवस्थित पूर्ण पॅक होण्यासाठी आपल्याला एक चार्जर घ्यायचा आहे आणि चार्जरच्या मदतीने व्यवस्थित अशा प्रकारे फॉलवरती आपल्याला ते कोपरे जे आहे अशा पद्धतीने पॅक करायचे आहे, म्हणजे वरतून चार्जरने घासायचं आहे. आणि बघा अगदी सर्व जो टेप आहे पूर्ण पॅक होणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. तसंही 100 रुपयाच्या आतमध्ये आपल्याला काहीच मिळत नाही आहे आणि एक फॉल लावायला आपल्याला तसंही 50-60 रुपये खर्च करावा लागतो. त्याऐवजी तुम्ही हा टेप नक्की घ्या. फाटलेले कपडे देखील तुम्ही शिवू शकतात आणि फॉलसुद्धा इझिली लावू शकतात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत